आम्ही आता दुसरी मुले सादर करत आहोत एक छोटेसे नाटक. नाटकाचे नाव आहे संगणकाची करामत. मी आहे बाई. नमस्कार, मी आहे समीर. नमस्कार, मी आहे मंगेश. नमस्कार, मी आहे पल्लवी. नमस्कार, मी आहे सुनीता. नमस्कार, मी आहे रचना. नमस्कार, मी आहे छाया. नमस्कार, मी आहे अर्जुन. मित्रांनो, मुलांनो, आज तुम्हाला दाखवणार आहे माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र. बापरे, माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे. खरंच असेल का असे यंत्र पल्लवी? अरे मंगेश, काय झाले? असा शौकीकून नजरेने का पाहतोस? बाई, त्याला वाटत आहे ते काही नसेलच. चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा मुलांनो, याला संगणक म्हणतात. बाई, ही वाई कसली हो आणि वाईला उंदरासारखे काय जोडले आहे? याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना. बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करतात ते सांगा ना. मुलांनो, संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतो, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यांसारखी माहिती जगात वेगाने कुठेही पाठवता येते. चित्रे पाहता येतात, खूप सारी माहिती साठवून ठेवता येते. बाई, पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर ऐकता येतील का? कविता ऐकता